नमस्कार. झी 24 तास आज कौल 24चा घेऊन आलेली आहे दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये. मुंबईतला हा अतिशय महत्त्वाचा असा मतदारसंघ आहे. महायुतीमधून राहुल शेवाळे आपलं नशीब आजमावत आहेत धनुष्यबाण या चिन्हावर. राहुल शेवाळेंना 10 वर्ष धारावीकरांनी दिली होती. हा मतदारसंघ आपण बघितला तर मोलमजूर जास्त आहेत या मतदारसंघामध्ये. चेंबूर अणुशक्तीनगर असेल, धारावी असेल. राहुल शेवाळेंनी 10 वर्षात काय दिलं? बघा, मी तुम्हाला सांगतो की राहुल शेवाळेंचं जे काम आहे स्टेटमध्ये काम करण्याचे त्यांना तसे पूर्ण अधिकार नाही आहेत. सेंट्रलचे मोठी कामं ते त्यांच्याकडे ते अधिकार आहेत. मग अशा अवस्थेमध्ये हे आमदारांचं काम आहे. इथे आमदारांनी काम करणं गरजेचं आहे. मग त्यावेळेला आज ते 20-25 वर्ष झालं 5-6 टर्म आमदार आहेत. मग त्यांचं काम आहे ना या ठिकाणी करण्याचं. काँग्रेसची प्रतिक्रिया, कारण वर्षा गायकवाड इकडचं प्रतिनिधित्व करतात. गायकवाड फॅमिली बऱ्याच वर्षापासून इकडचं प्रतिनिधित्व करते. धारावीमध्ये जी डेव्हलपमेंट केली ती काँग्रेस गव्हर्नमेंटने केलेली आहे. हे जे बिल्डिंग बनलेली ज्या टायमाला 5 वर्षापूर्वी बिल्डिंगचे अलॉटमेंट झाले, आता या एरियामध्ये शताब्दी नगर म्हणून एक एरिया तोडलेला आहे. त्यातला एरिया इथं त्या लोकांना शिफ्टिंग केलेलं आहे. काँग्रेसच्या टायमात पृथ्वीराज चव्हाण असताना ते शिफ्टिंग झालेले. 4 बिल्डिंगा रेडी येऊन पडलेले आहे. म्हाडावाले आज सांगतात उद्या देणार, उद्या सांगतात आज देणार, असे करून त्यांनी कमसे कम तरी 5 वर्ष घालवले. बिल्डिंग रेडी झालेत, ऑक्युपेशन आले, पाणी आले, सर्व आलेले. या बिल्डिंग 4ही बिल्डिंग अडाणीला विकून टाकल्यात. आणि धारावीतले जे बाजूला पुढे घरं पडलेले त्यांना जागा दिली नाही. आणि यांनी काय डेव्हलपमेंट केलेलं आहे? राहुल शेवाळेंनी धारावीमध्ये काही डेव्हलपमेंट केलं आहे. जे केले ते काँग्रेस गव्हर्नमेंटने केलेले आणि काँग्रेसने थेट आरोप आहे राहुल शेवाळेंनी काही डेव्हलपमेंट केलं नाही. काँग्रेसच्या काळात झालंय. भाजपने पाठिंबा दिलेला आहे. राहुल शेवाळे अलॉटमेंट द्या करून मी राहुल शेवाळे स्वतःहून निरोप दिलाय. स्वतःहून मी बोललेलो आहे. राहुल शेवाळे म्हणजे मोदीची गॅरंटी. राहुल शेवाळे म्हणजे मोदीची गॅरंटी. आणि धारावीचा जो विकास आज आपण ते विकासाचा आपण महाराज गव्हर्नमेंट मध्ये नव्हते का ते? शिंदे साहेब नव्हते का? महाराज गव्हर्नमेंट या इलेक्शन मध्ये या येणाऱ्या निवडणूक मध्ये दिसेल काँग्रेसने काय विकास केला धारावीतून. ऐका, या 2.5 वर्ष हे जे म्हणताय ते यांची सरकार होती. या 2.5 वर्षामध्ये हे काही केले नाही. जेव्हा शिंदे फडणवीस सरकार आली तेव्हा ही हालचाल झाली, तेव्हा हे बिल्डिंगला पेंटिंग झालेली आहे. आणि शिफ्टिंगचं काम आम्ही चालू केलेलं आहे. फुकटमध्ये श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नका. आणि राहुल शेवाळे म्हणजे हे मोदीची गॅरंटी आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये धारावीचा विकास तुम्ही बघा. तुम्ही धारावीचा विकास येणाऱ्या काळामध्ये विकणार, किंवा राहुल शेवाळे धारावीचा सुपुत्र आहे आणि तो दाखवून देईल. येणाऱ्या भविष्यात केंद्राचं सरकार मोदीमध्ये ते मंत्री असतील आणि धारावीचा विकास प्रथम असेल. राहुल शेवाळेंवर आरोप होत आहेत. आणि आज उद्धव ठाकरेंसोबत काँग्रेस आहे, परंतु राहुल शेवाळे 10 वर्ष धनुष्यबाण या चिन्हावर लढले होते. त्याच्यामुळे शिवसेनेचे जे कार्यकर्ते इथे त्यांनी पण उत्तर दिलं पाहिजे. नाही, 2.5 वर्ष काय केलं ना. 2.5 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये ज्या वेळेला ही धारावी किडोमुकण्यासाठी मेली असती, त्यावर ह्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे. वाचवलं, उद्धव साहेबांनी वाचवलं. आणि 2.5 वर्ष काय केलं हे बोलतात. आता तुम्ही 2.5 वर्ष काय केलं? आता 2.5 वर्ष तुम्ही काय केलं? आणि एक लक्षात घ्या, 10 वर्ष फक्त धारावीचं रक्त शोषलं आणि आता बोलतात ते धारावीचा विकास करणार आहेत. हे विकास करू शकत नाहीत. पण धारावी राहुल शेवाळे हे पण 10 वर्ष तुमच्याच पक्षात होते. त्यांनी इकडे दुसऱ्या पक्षात उडी मारली त्यांनी. एक लक्षात घ्या, ज्या वेळेला ते आमच्या पक्षामध्ये होते आणि काम करत नव्हते म्हणून आम्ही सर्वजण त्यांना पीडत होतो. राहुल शेवाळे, तुम्ही शिवसेना पक्षाचे जरी असलात तरी तुमचं धारावीत काळीचं काम दिसत नाही. या संदर्भात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल शेवाळेंना रोखठोक प्रश्न विचारलेले आहेत. शिवसेना पक्षात राहुल शेवाळे होते म्हणून निष्क्रिय खासदारांच्या आम्ही मागे राहिलो नाही. त्यांना रोखठोक प्रश्न विचारलेत आणि रोखठोक प्रश्न विचारत राहिल्यामुळे आणि तिकडून मोठ्या प्रमाणात खोके मिळाल्यामुळे ही माणसं आमच्यातून निघून गेली. राहुल शेवाळेंनी काम नाही केल्याचा असा आरोप आहे. 2.5 वर्ष ज्यांनी आता सांगितलं कोरोना काळामध्ये 2.5 वर्ष इकडे कामं केली. कोणी कामं केली? इकडे येऊन पहिला मास्क देण्याचं काम आणि इकडे पहिले धारावीत रस्त्यावर उतरण्याचं काम खासदार राहुल शेवाळे साहेबांनी केलं. त्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांना प्रत्येकानं ज्या कार्यकर्त्यांना सर्वांना स्वतःना माहीत आहे की साहेबांनी रेशन किट कोणाकोणाला पुरवलं आहे, त्या सर्व कार्यकर्त्यांना. आणि त्यावेळी आणि त्यानंतर पण मेडिकल आरोग्यासाठी डॉक्टरांसोबत वार्ता करून डॉक्टरांना सोबत उतरून
प्रायव्हेट डॉक्टरांना पण ती संधी देऊन ते डॉक्टरांनी आणि धारावीकरांनी आणि धारावीच्या जनतेने राहुल शेवाळे साहेबांना साथ देऊन धारावीमधून कोविडमुक्त केलं. हे जे आता बोलत आहे ते त्यांना माहिती आहे. त्यावेळी कोणाकोणाला हॉस्पिटल भेटत नव्हतं. या धारावीमध्ये ज्यावेळी जागा भेटत नव्हती हॉस्पिटल उभारण्यासाठी माहीम नेचर पार्कची जागा घेऊन इकडे हॉस्पिटल उभारण्यात आलं होतं. आणि तुम्हाला स्वतःला अनुभव होतोय. तुम्ही 3 दिवसापासून जागा शोधताय तुम्हाला धारावीमध्ये डिबेट करायसाठी, तर जागा भेटत नाहीये. हे काय कसं काय तुम्हाला माहिती आहे त्याविषयी. 10 वर्ष झाले ना, जागा मिळत नाही. मध्ये असल्यामुळे 10 वर्षामध्ये DRP मधून कुठलंही परमिशन आणि कुठल्याही कामामधून करता आलं नाही. आणि त्यासाठी जे राखीव झाली जागा आहे आणि तुम्हाला तेव्हा माहिती आहे राखीव जागा कुठल्या होत्या काय होत्या ते तुम्हाला माहिती आहे. आज फक्त एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये पण तुम्हाला काय होतंय काय नाही होतं ते बघून घ्या. जसा देशाचा विकास राहुल गांधी यांनी थांबून ठेवला होता, तसाच धारावीचा विकास हा गायकवाड फॅमिलीने थांबून ठेवला होता. आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित धारावीचा विकास राहुल शेवाळे गायकवाड नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धारावीचा विकास नक्की 100% होणार. ही मोदीची गॅरंटी आहे. धारावीचा विकास गायकवाडांनी थांबवला होता. हे मोदी की गॅरंटी बद्दल आणि धारावीच्या विकासाबद्दल बोलतात, पण मोदी की गॅरंटीच्या नावाखाली यांच्या 2.5 वर्षामध्ये जे इकडचे खासदार जे गद्दार बनून दुसरीकडे गेलेले आहेत, हे धारावीचा विकास नाही तर धारावीचे विरोधक आहेत. आणि धारावीकरांना या जमिनीवरून विस्थापित करण्याचा ह्यांचा कट आहे. धारावीचा विकास नाही तर धारावीच्या नावाखाली अदानी नावाच्या एका विकासकाचा फायदा करून देणं हे ह्यांचं धोरण आहे. आणि हे प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलतात की धारावीकरांना मुलुंडच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये घर देऊ. हे एकीकडे कबूल करतात सभेत की धारावीकरांना धारावीतच घरं मिळतील आणि दुसरीकडे सांगतात मुंबईतली मिठागरं, वडाळ्यातल्या मिठागरांमध्ये ह्यांना घरं दिली जातील. हे ह्यांचं धारावीसाठीचं धोरण आहे. 2.5 वर्षामध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी ज्यावेळेस TDRचा मुद्दा घेऊन पूर्ण मुंबईमधल्या लोकांना एकत्रित करून लाखो लोकांचा मोर्चा काढण्याचं काम केलं, त्यावेळेस एकनाथ शिंदे असंवेदनशीलपणे बोलतात ही माणसं काही चंद्रावरून. मोर्चा काढला तुम्ही, बरोबर, मोर्चा काढला, त्याच्यानंतर पुढे काय झालं? मोर्चा काढला, त्याचा आम्ही फॉलोअप घेतोय. बंडल मिळण्याचा निर्भीडपणे आम्ही आता पण प्रश्न करण्याचं काम करतोय. 1 मार्चला आमची सभा झाली आणि अडानीला हटवून या ठिकाणी सरकारने हे विकास केला पाहिजे, हीच आमची मागणी. एक महत्वाचा प्रश्न आहे. हा जो गोंधळ आपण बघतोय इथं असं आहे की आतापर्यंत धारावीकरांना घरं मिळाली नाहीये. मी जो आम्हाला उमेदवार दिला आहे, कार्यसम्राट, सुशिक्षित, चांगला, शिकले सवरलेले, आणि त्यांना जे उमेदवारी दिले ना चांगली दिलेले आहेत आम्हाला आहे. आता तुम्ही सांगता, आता हे बोमलतायत. उत्तर देते मी, उत्तर देते तुम्हाला उत्तर देते. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा जो खासदार आहे त्यांच्याकडून तुमच्या अपेक्षा काय, तुमच्या खासदाराकडून? आणि पहिली आणि दुसरी गोष्ट म्हणजे राहुल शेवाळे यांनी काय नाही केलं असं वाटतं? बघा, आता ह्या बिल्डिंग ज्या उभ्या आहेत या तात्पुरत्या स्वरूपावर दिलेल्या आहेत का अडाणीला विकलेल्या आहेत, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तुम्हाला तर माहीत असेल, आम्ही मागची पण आंदोलनं अनेक केलेली आहेत. त्यासाठी आमची मागणी होती की इथे लवकरात लवकर, अजून किती वर्ष आम्ही वाट बघायची, येणारा आमचा खासदार आमच्या ह्या अपेक्षा पूर्ण करेल अशी ह्या ठिकाणी मी तुम्हाला ग्वाही देतो. आम्ही ह्यांना राहुल शेवाळे ह्यांना आम्ही निवडून दिलं, 2 वेळा दिलं. का दिलं? तुम्ही आमचे होतात, बहुमताने विजय केलं. तुम्ही 2 वेळा निवडून आलात, काय केलात? समस्या काय तुम्ही सॉल्व्ह केलात? मुंबईकरांच्या, धारावीकरांच्या दाखवा ना तुम्ही. पण कसं आहे की नागरिकांच्या समस्या जर कधी सॉल्व्ह केल्या नव्हत्या, पहिल्या 5 वर्षामध्ये राहुल शेवाळे होते, पुन्हा त्यांना तिकीट दिलं, ते निवडून आले, त्यावेळेस पक्षाने तरी त्यांच्या नक्की पक्षाची पण जबाबदारी आहे ना की नागरिकांची. नक्की ऐका, ज्या वेळेला ते काम करण्यामध्ये अयशस्वी ठरले त्यावेळेला पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखठोक जाब विचारलेला आहे, कामाच्या संदर्भातला जाब विचारलेला आहे आणि त्या नैराश्यातनंच ते तिकडे गेलेले आहेत. आणि त्यांना असं वाटत होतं मोदींची लाट असेल, अजून मोदींची हवा आहे, त्यांच्या लक्षात नाही आहे राजकीय हवामानाचा, त्यांना अंदाज नाही आहे. सगळी हवा संपलेली आहे मोदींची. आणि ज्या ठिकाणी मोदी जात आहेत, ज्या ठिकाणी मोदी आता गेलेले आहेत, तिथल्या सर्वच्या सर्व जागा पडणार आहेत. आता एक महत्वाचा प्रश्न असा आहे की आतापर्यंत काय झालं, धारावीकरांच्या समस्या असतील, नागरिकांच्या समस्या असतील, या समस्यांवर
तुम्ही धारावीच्या नागरिकांचा किंवा एकंदरीत या समस्यांचा पाठपुरावा केलेला आहे. तुम्हाला वाटतं का की या समस्या राहुल शेवाळेंनी सोडवल्या करून? राहुल शेवाळे साहेबांनी प्रामुख्याने या समस्या सोडवल्यात मी असं समजतो. साहेबांना ज्यावेळेस नेतृत्व केंद्रामध्ये मोदीजींचं आहे त्या केंद्राच्या सत्तेमुळेच हा धारावीचा विकास आज होतोय, हे सत्य परिस्थिती आहे. आत्तापर्यंत काँग्रेसच्या वतीनं या धारावीचं फक्त राजकारण झालेलं आहे. आंबेडकरवादी अनुयायी जे त्यांचं मोठ्या प्रमाणात मतदान आहे त्याचा फायदा राहुल शेवाळेंना झाला असा आरोप झाला. आत्ता तुमच्यासोबत म्हणजे तुम्ही आता राहुल शेवाळेंसोबत आहात गेल्या अनेक वर्षांपासून. मतदार तुमच्या म्हणजे समाजाचं असेल किंवा या सगळ्या भागामधल्या समस्या असतील या सुटलेल्या आहेत का? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माननीय आठवले साहेब त्यांनी आम्हाला आदेश दिलेला आहे की इस बार 400 पारचा नारा आठवले साहेबांनी पण दिलेला आहे. मोदीजींना सपोर्ट करायचा आहे. तसंच आमचे उमेदवार राहुल शेवाळे साहेब कोविडमध्ये कोविडमध्ये काम केलं. आम्हाला किट आलेले आहे आणि आम्हाला धान्य पाण्या ते पोचलेलं आहे. काय राहुल शेवाळेंचं काम काय? चांगलं आहे त्यांचं काम. ते काय महिलांचा मान सम्मान हो साहेब, खोके भेटतं सगळ्यांना. हर काम उनका अच्छा है, हर काम अच्छा है. अभी ये बोले ना युती का खासदार था, आम्ही झोपड्यामध्ये साहेब. तुमचा आवाज जाणार. लॉकडाउन में राहुल शेवाले राशन भेजे थे. माझ्याशी बोलू इन नका. लोगों ने क्या किया, मला येतं बोलता. तेल चोरी किया, शक्कर चोरी बोलत किया, नाही तर दाल तुम्ही चोरी गैरफायदा किया. घेऊ नका. आणि राहुल शेवाले का नाम खराब करने के लिए 2-2 किलो चावल हमें किसी पार्टी से हम लोग ने राशन नहीं दिया, हम लोग ने एनजीओ का राशन मंगाया. तुम्ही सांगता ते डेव्हलपमेंट काय केलंय. ते डेव्हलपमेंट एवढं जंक एरिया असल्यामुळे ते रेल्वेचं लँड पहिल्यांदा इतिहासात सेंट्रल गव्हर्नमेंटनी राज्य सरकारला ते मिळालं ते मान्य. मी काय म्हणतो साहेब, काय काम केलं ना त्यांचा अहवाल प्रसिद्ध झालेला आहे. अहवाल म्हणजे एक म्हणजे ग्रंथ असल्यासारखा आहे. त्याच्यामध्ये आज त्यांनी जी कामं केलेली आहे ना 500 कामं पहिल्याच पानावर आहेत. तुम्ही जर वाचली तर तुम्हाला समजेल काय काम केलेलं आहे. आणि हे सविस्तर या ठिकाणी सांगण्याची वेळ नाही आहे. त्याच्यामुळं कामंही खूप केलेली आहेत. आज लोकांचे अभिप्राय त्यांच्याकडे येत आहेत काय अहवाल वाचून की तुम्ही जी कामं केलेली आहेत, एवढी कामं केलेली आहेत की या अगोदरच्या कुठल्याही खासदारानं कधी केलेली नाहीत. विधानसभेत लोकसभेत कधी इथल्या खासदारानं तोंड उघडलेलं नव्हतं आतापर्यंत. त्यांनी या ठिकाणी त्यांनी हजारो प्रश्न विचारलेले आहेत जनतेच्या संदर्भात. आणि जे देशातल्या 10 खासदारांच्या मध्ये एक चांगला खासदार म्हणून त्यांना पारितोषिक देण्यात आहे. टॉप खासदार म्हणजे 10 खासदारांपैकी एक चांगला खासदार आपल्या या भागातला आहे. एक लक्षात घ्या, मी आता सरळ बोलतोय. धारावीचा डेव्हलप करायचा ह्या लोकांनी विचार केला, अदानीला आणलाय. आता परवाच न्यूज होती की रेल्वे संदर्भात अदानी रेल्वे लिहिले. भारतीय रेल का लिहिलं नाही? का अदानी ह्यानं काय घरी पाहुणा गेला आहे काय? देशाचा विकास करायचा, देशाचं नाव ठेवलं पाहिजे. यांनी ही धारावी विकून अदानीच्या घशात घालणार आहेत. आणि मग मला वडाळा एक थांबा, वडाळ्याला फक्त माझा एक प्रश्न असा आहे. एक मिनिट, माझा एक प्रश्न असा आहे. माझा एक प्रश्न असा आहे की माझा एक प्रश्न असा आहे माझा एक प्रश्न असा एक मिनिट तुमचा आवाज काही जाणार आहे, कट करावा लागेल. माझा एक प्रश्न असा आहे की फक्त धारावीच्या समस्या आहेत बरोबर, त्याच्या व्यतिरिक्त काँग्रेसने इथे सत्ता होती, धारावी पुनर्विकास सोडला, त्याच्या व्यतिरिक्त अनेक त्रास आहेत. पाण्याचा त्रास असेल, रस्त्यांचा त्रास असेल किंवा रोजगाराचा प्रश्न असेल. धारावी मी जे डेव्हलपमेंट केले, मी 10 वर्ष नगरसेवक होतो या ठिकाणी. यांच्या आता जे युतीमध्ये गेलेत ना नगरसेवक, एक पण नगरसेवक नाही आले इथं. मी 10 वर्ष नगरसेवक, संत रोहिदास 90 फीट रोड मी डेव्हलपमेंट केलेलं आहे. मी टॉयलेट बोलतात ना टॉयलेट वरती जे सुविधा द्यायच्या ते काँग्रेस गव्हर्नमेंटने केलेले. हडपलेली आहे विकासाच्या नावाने. बोलिए. अभी बहुत देर से सवाल हो रहे हैं कि राहुल शेवाले जी ने अडानी को लाया. 50 खोखे एकदम ओके. खोखे कौन लेता है ये सबको मालूम है और कितने खोखे जाते हैं ये भी सबको मालूम है. अरे तुमचं ऐकलं तर आमचं पण ऐका. तुमचं ऐकलंय ना, आता आमचं पण ऐका ना. आम्ही मध्ये बोललो का? एक लक्षात घ्या, आमच्या मित्रांना या ठिकाणी राहुल शेवाळेंचा निकाल लागलेला आहे, रिझल्ट लागलेला आहे असं ते म्हणतायत.
हे आमच्या मित्रांना दिवसा पडलेलं स्वप्न आहे. त्यांना दिवसा स्वप्न पडतात, तसं हे स्वप्न त्यांना पडलेलं आहे. तुम्ही स्वप्न रंजनात राहा, आमची काय हरकत नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये राहुल शेवाळेंनी धारावी पूर्णपणे अदानीला विकण्याचं काम, फक्त एक काम राहुल शेवाळेंनी केलेलं आहे. नाही, या ठिकाणी आमच्या विरोधी पक्ष भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं काय की हे उमेदवार जे आणलेले आहेत ते मागासवर्गीय नाही आहे आणि हा मागासवर्गीय मतदारसंघ आहे. हा दक्षिण मध्य मुंबई अख्खा मागासवर्गीय नाही आहे, याच्यामध्ये काही पॉकेट्स असतील आणि सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. सन्माननीय मनोहर जोशी साहेब देखील निवडून आलेले आहेत, गोखले साहेब आलेले आहेत. त्यामुळे जो माणूस निवडून येतो तो पक्षाच्या जीवावरती येतो. शिवसेना पक्षाच्या जीवावरती, हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवावरती, उद्धव ठाकरेंच्या जीवावरती आणि पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती निवडून येतो. जसं तुम्ही मोदी मोदी म्हणताय तसं आम्ही उद्धव साहेब म्हणतो. तो माणूस जो निवडून येतोय तो वैयक्तिक नाही, पक्षाच्या जीवावरती येतोय. एक लक्षात ठेवा, हे जेव्हा मोदी म्हणतायत मोदीची हवा 400 पार म्हणतायत, आम्ही म्हणत नाहीये, त्यांच्याच पक्षाच्या अमरावतीच्या उमेदवार त्यांच्याच पक्ष. हो अगदी अगदी एक मिनिट ऐका 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 उत्तर पूर्ण करू द्या, उत्तर पूर्ण करू द्या. जेव्हा ते म्हणतायत 400 पार, मोदी गॅरंटी सगळं म्हणतायत, मोदीची हवा म्हणतायत, मी असं म्हणतो नवनीत राणा अमरावतीच्या त्यांच्या पक्षाच्या उमेदवार आहेत भाजपच्या. त्यांनी सांगितलंय मोदीच्या बुगेतली हवा गेली, मी अपक्ष निवडून आले म्हणून. धारावी आणि ओव्हरऑल हा जो पूर्ण दक्षिण मध्य मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये विकास झालेला नाहीये असं आता तुमचं म्हणणं आहे. पण जो खासदार आहे तो खासदार 10 वर्ष शिवसेनेत होता, आता ते शिंदे गटात गेले, भाजप सोबत आहेत. विकासाचा काय? कुछ नहीं विकास हुआ है, सिर्फ हिंदू मुसलमान ये वो, इसके अलावा कोई विकास नहीं किया है राहुल शिवाले जी ने. अच्छा, हाँ, और मोदी का 400 पार अब की नहीं होगा, बीजेपी तड़ी पार होगा, तड़ी पार होगा, बीजेपी तड़ी पार होगा आपकी. तरुणांचे रोजगाराचे प्रश्न आहेत. फक्त धारावी पुनर्विकास जरी हा मुद्दा महत्त्वाचा असला तरी रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न नक्कीच महत्त्वाचा आहे. धारावीचा जो विकास होणार आहे त्याच्यामुळेच तरुणांनाही रोजगार मिळणार आहे. पण जर हा विकास सर्वांगीण पद्धतीने जर होऊ शकला नाही, तो सगळ्यांना विकसित करण्याचे जर त्यामध्ये धोरण नसेल, तर हा विकास हा लोकांचा किंवा तरुणांचा नसेल, हा विकास फक्त जागेचा असेल. अगदी एकदम कमी वेळ आहे माझ्याकडे. तुम्ही म्हणताय 15,000 रुपये शेतकऱ्याच्या, 15 लाख शेतकऱ्याच्या खात्यात येणार, 1 रुपया तरी आणून दाखवायचा होता, हे माझं म्हणणं. आणि अहो काय, आम्हाला जो उमेदवार आहे ना इतका सुंदर सोज्वळ आहे, कुठे मुखागेत फिरत नाही आहे, हा आमचा उमेदवार. खरं तर एक मिनिट, खरं तर ही निवडणूक, लोकसभेची जी निवडणूक असते, हा फक्त उमेदवार नाही, एक पक्ष म्हणून लोक मतदान करतात. आता BJPने 400 पारचा जो मुद्दा दिलेला आहे, आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून, इतर माध्यमातून बघताय परिस्थिती काय आहे, कुठल्या मुद्द्यावरती मोदींना लोकांनी मतदान करायचं, याचं उत्तर यांनी नुसतं जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम म्हणून पोट भरणार नाही. अगदी अगदी धारावीकरांचा धारावी बचाव मध्ये जेवढे नेते आंदोलन केलं, आता मॅडमनी सांगितलं एकही स्थानिक नेता नाहीये, ते धारावीमध्ये कोणी राहत नाहीये. बाबुराव माने पासून राजू कोरडे पासून वर्षा गायकवाड पर्यंत एकही धारावीत राहत नाही, त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. अगदी आपण बघतो की आता हा कार्यक्रम जो आपण कौल 24चा बघितला, राहुल शेवाळे आणि अनिल देसाई या 2 उमेदवारांमध्ये ही जी चुरस होणार आहे, या चुरसेतून कोण खासदार होतो, कोण या सगळ्या भागाचा विकास करतं, हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. जसा जोश या कार्यकर्त्यांचा आज आहे, तसाच जोश हा मतांमधून परावर्तित होतो का, नेमका निकाल कोणाचा लागतो हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. या सोबतच या कार्यक्रमामध्ये तुर्तास वेळ झाली, इथेच थांबण्याची. पाहत राहा झी 24 तास.